तिला मस्टर्ड कायम व्हायचा, कायम कायम कासू आहे ती बस. तिचं दूध म्हणजे नाहीच वाट्याला, हा अर्धच फक्त. अर्धच. आता किती दूध देते तिचं? आता गाभण आहे ती 7-8 लिटर देते. 7 गाभण आहे तरी पण हो. देते. आता काही खंड नाही. बरं, मिल्क चार्जर चालू झाल्यापासून साधारणतः 3 महिन्यामध्ये झालेले बदल सांगा. पहिला दवाखाना बंद झाला, महिन्याला तुमचा किती खर्च व्हायचा दवाखान्याला? महिन्याला तरी 10,000 तर नक्कीच जाणार. एवढ्या जणांना? हो. मेडिकल मेडिकल 10,000. डॉक्टरचे किती? डॉक्टरचे वेगळे वर्षाला जातात 60-70 हजार रुपये नुसते हे व्हिजिटचे. त्यांचे औषध आपणच आणतो ना. त्यांनी येऊन फक्त त्यांच्याकडे औषध त्यांनी चिठ्ठी द्यायची, आपण घेऊन यायची. काय बात करता? त्यांनी येऊन टोचायचं. म्हणजे डॉक्टरचे 70-80 हजार वेगळे हो व्हिजिटचे. एवढ्या गायांची समजा. एकदम स्टडी झाली ती मोठी मस्टडी असली 5 ते 6 हजार बरं एक वेळा. म्हणजे लहान आणि मोठी असते मस्टॅटिस? जास्त ती बाबो, त्यांचे सड बंद झाले आमचे त्यावेळेस फार. त्यावेळेस. हो. आणि आता हे चालू केल्यावर थोडं दूध यायला लागलो आता. लागलं ना? हो. अजून 2 महिने जाऊ द्या बघा, एकदम क्लिअर होऊन जाईल. हा. आता आज एक जणली ना, हा. पाठी जणली हा. त्याच्यावर पूर्ण बंद झालं होतं हा सड. हा. पण आता सकाळी म्हणजे मागच्या सीझनला ते बंद होतं. बंद होतं, आता हे सकाळी आता चालू झालं. क्या बात आहे. कमी कमी दूध निघलं, पण चालू झालं ते. अहो मला सांगा, चालू झालं म्हणजे तेच चमत्कार आहे ना. आता ते चालू झालं म्हणजे ते मोठं बी होईल, दूध बी देईल, टेन्शन नाही काही. सगळ्यात मेन गोष्ट काय आहे, श्वास चालू झाला पाहिजे. हा. बाकी मग खाऊ पिऊ नंतर घालू, त्याला उभा करू आपण. आम्हाला असं वाटत होतं गेलं ते सड. बरोबर आहे की नाही? इथून मागचा अनुभव तोय ना, एकदा सड गेला म्हणजे गेलाच. गेला. पण मिल्क चार्जरनी तो परत चालू चला. होतो. म्हणजे लक्षात आलं की तुमच्या हे नुसतं आजार बरा नाही करत, शरीर बरं करतं.